मला आल्याला म्हणले महाराज अभंग नाही सोडला तरी चालेल, पण चोखोबारायचं चरित्र उच्चारलं पाहिजे. म्हणलं चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही जर मला म्हणले असते ना तर मी जरा लवकर आलो असतो, 6 वाजता आलो असतो आणि 3 तास कीर्तन. कारण चोखोबारायचं चरित्र इतकं शॉर्टकट नाही महाराज, किती शॉर्टकट नाही. जर कीर्तन करायचं चोखोबारा म्हणलं अख्खं वर्ष जरी गेलं तर चोखोबारा हा शब्दच कीर्तन करायला सुरू करा, एवढा हा कसा आहे, हा चोखोबारायचं चरित्र आहे. आणि आम्ही कीर्तन करता चोखोबाराशी काय बोलणार आहोत, काही बोलू शकत नाही. तरी सुद्धा आनंद एका गोष्टीचा वाटतोय की माझ्या आज कीर्तनामधून चोखोबारायचं चरित्र उच्चारलं, हे मला आनंद वाटतो. असो, अभंगाला सुरुवात करण्याआधी थोडं चोखोबारायचं चरित्र मला सांगायचं आहे. अगदी चोखोबाराय कोण होते हे तुम्हाला थोडं थोडक्यात सांगायचं आहे. जास्त सांगणार नाही, आणि थोडक्यामध्ये सांगणार आहे. काही मला मर्यादा आहेत, त्या मर्यादेनुसार मी बोलणार आहे. चोखोबारायचा जन्म तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. कुठं झाला आहे? बुलढाणा जिल्ह्यातील चोखोबारायचा जन्म झाला आहे. असं देऊळगाव नावाचं गाव आहे आणि त्या अगदी छोट्याशा गावामध्ये निघून या गावामध्ये चोखोबारायचा जन्म झाला आहे. तो काळ 1273 काळ आहे. त्या काळामध्ये सर्व संत मांडली आली. अगदी नामदेवरायापासून तर जनाबाईपर्यंत घ्या, सगळे संत मांडली आली होती त्या काळामध्ये. त्यामध्ये चोखोबाराय सुद्धा संत होऊन गेले. आता ह्या चोखोबारायचा अधिकार अगदी थोडक्यात सांगणार आहे मी. पहा, चोखोबारायचा अधिकार किती होता पहा. एक प्रसंग असा सांगतो की ज्यावेळेस चोखोबारायच्या जीवनामध्ये प्रसंग असा घडला, चोखोबारायचं लग्नही झालं, संसारही आपल्या अंगावरती आला, पण चोखोबारायचं लक्ष कुठं नव्हतं, संसारामध्ये लक्ष नव्हतं. जर संसारामध्ये जर लक्ष दिलं तर परमार्थाकडे लक्ष देता येणार नाही, आणि जर परमार्थाकडे जर लक्ष दिलं तर संसार होणार नाही. तरी सुद्धा अनेक संतांनी काय केले, संसारावर पाणी सोडला हा संसार माया जयावरी असा आम्ही संतांनी संसाराची माया सोडली. अगदी चोखोबारायची जेव्हा तशीच प्रसंग झाला. चोखोबारायचा प्रसंग असा आहे पहा, चोखोबारायचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी गरोदर आल्यानंतर अगदी दिवस जवळ आल्यानंतर चोखोबाईनं आपल्या पत्नीने आपल्या चोखोबाईला हे पहा मालक, आता काही दिवसांना अगदी आपल्याला मूल काहीतरी होईलच, त्याकरता आपण पूर्व तयारीला लागलं पाहिजे. खरापैकी तोच असतो काय की जो आपल्या घरामध्ये कुठेतरी येणार आहे, त्याच्या अगोदर जो सावध होतो तो खरा संकल्प आहे. पत्नीच्या लक्षामध्ये आलं, अगदी काही वर्षांनी आपला काही दिवसांनी मूल होईल आणि आल्यानंतर त्या मुलाचं आपण संगोपन करण्याकरता आपल्या घरामध्ये काहीतरी साहित्य असलं पाहिजे. म्हणून पत्नीने चोखोबाईला सांगितलं, मालक अगदी काही दिवसामध्ये आपल्या घरामध्ये लहान लेकरू जन्माला येणार आहे, आपण त्याची काहीतरी पूर्व तयारी करावी. आता चोखोबाराय एवढे विरक्त होते की संसारामध्ये काय चाललंय त्यांना माहित नव्हतं चोखोबाईला. तरी सुद्धा पत्नीचं ऐकून घेतलं आणि संसाराला लाथ मारली. म्हणजे हा संसाराचा कुठं ना मला नको, तू आणि तुझा तो संसार, मी चाललो कुठं, बहिणीकडे. चोखोबाईने पत्नीला सांगितलं ना, मी बहिणीकडे चाललो, मनामध्ये निश्चय केला मी चाललो बहिणीकडे. चोखोबाराय बहिणीकडे गेल्यानंतर झालं असं पत्नीच्या लक्षामध्ये आलं, मला कुठतरी गेलं. दुपारची वेळ ती चोखोबाराय निघून गेले. नंतर चोखोबाईला सापडण्यामध्ये त्यांचे 6 तास गेले, 2 प्रहर गेले. नामदेवाचा हा पूर्ण अभंगानुसार चरित्र भाग आहे. नामदेवने खूप सुंदर वर्णन केलं आहे. चोखोबारायचं झालं असं, चोखोबाई बहिणीकडे निघून गेल्यानंतर आपल्या चोखोबारायच्या पत्नी चोखोबाईला सापडण्याकरता अनेक ठिकाणी गेल्या. चोखोबारायचा कुठेही शोध लागला नाही. शेवटी पती रागराग गेले निघून, म्हणून घरी आल्यानंतर झालं असं, दिवसभर पिल्यामुळे त्यांना आता त्या काळात उन्हाळ्याचे दिवस असावे आणि त्या दिवसभर फिरल्यामुळे त्यांचं पोट दुखायलं, पोटामध्ये कळ आली आणि आल्यानंतर त्यांचा ते प्रसूतीचा वेळ जवळ आला. आल्यानंतर झाला चोखोबाराय घर सोडून निघून गेले. कुठे गेले? बहिणीकडे निघून गेले. गेल्यानंतर जगाचा मालक जो होतो, आता जगाच्या मालकाने अनेक जणांचा संसार केला आहे. तुम्हाला ही माहिती आहे. भगवान परमेश्वर विचार केला, माझा चोखा कुठे गेला? बहिणीकडे निघून गेला. संसाराकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही म्हणल्यानंतर चोखोबारायचा संसार करण्याकरता भगवान परमात्म्यानं चोखोबारायची बहीण झाली आणि बहीण झाल्यानंतर कुठं आली? घरी आल्यानंतर इकडे त्यांच्या पतीला त्रास व्हायला म्हणून भगवंताने काय केलं? चोखोबारायचा बहिणीचं रूप धारण केले आणि घरी आल्यानंतर चोखोबारायने दार उघडलं. चोखोबारायने काय केलं? उघडा दार
चोकोबाची बहीण झाला. कोण? शारंगधर भगवान परमात्मा तो चोकोबाची बहीण झाला. घरी आल्यानंतर वहिनी आपल्या दारासमोर गेल्यानंतर दार आतमधून लावलेलं होतं आणि बाहेरून भगवान परमात्मा हाक मारतायत. कोणाचा रूप घेऊन? चोकोबाईच्या बहिणीचं. वहिनी दार उघडा म्हणल्यानंतर वहिनीने दार उघडलं. दार उघडल्यानंतर अगदी त्याला आनंद झाला. अगदी बरं झालं नंदबाई तुम्ही वेळेवरती आला. मला खूप त्रास होत होता. पहा ना, सकाळपासून मालक बाहेर गेले, आणखीन घरी आले नाहीत. आता मला सांगा, हे जगाच्या मालकाला माहित नाही का? माहित होतं, पण त्यांना माहित नाही असं सांगायचं. घरी गेले, पहिला बॉल टाकल्यानंतर विचारलं, भाऊ कुठे गेला? भाऊ तर तुमच्याकडे झाले नाही. आणि मग असं झाल्यानंतर भगवान परमात्मा घरामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याने त्यांची जी काही सेवा आहे ती संपूर्ण सेवा केली. झाल्यानंतर त्यांना मुलगा झाला. त्याच रात्री मुलगा झाला. आता मुलगा झाल्यानंतर माता माऊलीला माहित असतं, मुलगा झाल्यानंतर ते घरामध्ये पाचवी काय असतं ते घरामध्ये भगवंताने येताना सगळं साहित्य घेऊन आणलं होतं. जे जे काही ते लागणार आहे ते सगळं साहित्य आणल्यानंतर भगवंताने काय केलं, त्या कर्ममेळा नावाचा जो मुलगा होता त्याचा पाचवीही घातली. बघता बघता 11 दिवस झाले, 12 दिवस झाले, महिना झाला. भगवंताने 1 महिना कोणाची सेवा केली? चोकोबारायच्या पत्नीची सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर भगवान परमात्मा आता म्हणू लागले, वेळी आता मी जाते गावाकडे. फार दिवस झाले, मालक माझी घराकडे वाट पाहते. मालक म्हणते इतकी दिवसारी गेली बाहेरला आणि ती आलीच नाही, मला जावं लागेल. आता खरं तर हा भगवान परमात्माच होता, पण बहिणीचं रूप धारण करून आला. चोकोबाच्या पत्नीला माहित नाही. शेवटी चोकोबाराच्या पत्नी म्हणाले, ऐका ना, मालक बहिणा झालं का कुठे गेलं निघून माहित नाही, तोपर्यंत दिवस तुम्ही थांबा ना. ते जर लगेच तुम्ही निघून जा, तुम्हाला मी थांबवणार नाही, तुम्ही फक्त मालक थांबा. मग इकडं चोकोबाराची जी खरी बहीण होती ती बहीण म्हणते, अरे दादा किती दिवस झाले, तिकडे वहिनी गरोदर आहेत, कदाचित तिकडली परिस्थिती काय तू पाहायला पाहिजे ना. चोकोबारा मनामध्ये म्हणजे ते संसाराला मी पाणी सोडलं. ती पत्नी आणि संसार त्याची ती बघून घेईल. भगवान परमात्मा काय करायचं ते करून घेईल आणि भगवान पाहुणीला खरंच करू लागला. शेवटी मग चोको आपल्या बहिणीच्या आग्रहास्तव चोकोबाईला आपल्या बहिणीकडून निघावं लागलं. आणि मग चोकोबारा इकडे आले. कुठं आले? बहीणकडे आले, घराकडे आले. घराकडे आल्यानंतर भगवंताला कळलं काय चोकोबारा येत आहे. मग भगवंताला सांगितलं, वहिनी आता मला जावंच लागेल, माझे मालक आढळत. म्हणल्यानंतर भगवान परमात्मा घरातून बाहेर निघाले आणि गेल्यानंतर झाले तितका चोकोबारा घरामध्ये आले. आल्यानंतर लगेच पत्नी म्हणजे बरं झाला आला. अहो काय सांगू, महिनाभर झालं माझी तुम्ही नव्हता घरामध्ये, माझ्या त्या करायला कोण नव्हती, तुमच्या बहीण बाला बरं झालं तुम्ही पाठवून दिलं. अगदी इथपर्यंतच गेल्या असतील की लगेच तुम्ही आला, तुमची भेट झाली नाही वाटत. चोकोबारा म्हणजे मला वाटत काय भेटली नाही. आणि बरं भेटली नाही म्हणावं तर चोकोबारा म्हणतात, मी ज्या बहिणीकडे आलो ती बहीण तिकडे आली, इथं कोण आलं? मग चोकोबाराच्या लक्षामध्ये आलं, ह्या दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान परमात्मा माझ्या पत्नीचं बाळापण करण्याकरता आला होता. विठ्ठल विठ्ठल. भक्त जे असतात ते भगवंताला कधीही कोणत्या प्रकारचं काही मागत नसतात, पण भक्ताने केलेल्या भक्तीचं ऋण आपल्या अंगावरती फेडण्याकरता भगवान परमात्मा स्वतःहून भक्ताकडे येतात. हा झाला पहिला भाव. मी तुम्हाला 2 भाव सांगतोय, ऐका. एक भाव असा आहे, भक्ताने भक्ती केल्यानंतर भक्त आपल्या भावाच्या पोटी भगवंताकडे जाणार, हा एक भाव झाला. दुसरा भाव असा झाला, भक्ताने भक्ती केल्यानंतर भगवान परमात्माच भक्ताकडे जाणार. धावे चाले मागे मागे किंवा द्वारिकेचा राणा पांडवा घरी किंवा या सुखाकारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदेला. हा कोणता भाव झाला? भक्ताने भक्ती केल्यानंतर भगवान परमात्मा स्वतः भक्ताकडे येणे. कशा करताना? त्या भक्ताच्या अंतकरणातला भाव, ते भाव जाणून भगवान परमात्मा भक्ताकडे येत असतो. म्हणून चोकोबाराच्या अंतकरणात जो भाव होता त्या भावापोटी भगवान परमात्मा कोणाकडे आला? चोकोबाराकडे आला. हा त्याला चरित्राचा पहिला भाग झाला. मी तुम्हाला दुसरा एक चरित्राचा भाग सांगतो. चोकोबाराचा अधिकार किती आहे? चोकोबाराचा एवढा अधिकार होता, साक्षात स्वर्गातले जे देव आहेत, देव ते देवापुढे सुद्धा चोकोबाराचा अधिकार जास्त होता. मी तुम्हाला प्रसंग सांगू नाही का? पहा, झालं असं, स्वर्गातील जे अमृत आहे, ते अमृत विटलं. तुम्ही म्हणाला महाराज अमृत विटतं का? विटतं. जगात काय हे सांगता येत नाही. अमृत विटल्यानंतर आता ज्या देवांची उपजीविका ज्या अमृतावर आहे, कारण की देवांना अमृत फार आवडतं. आणि मग ते अमृत विटल्यानंतर इंद्रदेव तर आहे, इंद्रदेव सध्या ते देवेंद्र आहेत ना, तेच इंद्र आहे. ज्या देवेंद्र आहे त्या देवेंद्रला प्रश्न पडला असा की आता महाराष्ट्र चालवायचा आहे, बरोबर आहे.
आणि जर अमृत जरी विटलं तर कसं व्हायचं? अमृत जरी विटलं तर कसं व्हायचं? म्हणून तो देवेंद्र आहे, तो सगळ्या पक्षाकडे जाऊ लागला. सगळ्या पक्षाकडे म्हणजे काय? पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले. गेल्यानंतर झालं असं, ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा ब्रह्मदेव, झालंय असं, आम्ही ज्या अमृतावर जगतो, ज्या आम्ही कशावर जगतो तुमच्या लक्षात येतं, आम्ही ज्या अमृतावर जगतो ते अमृत जिंकले देवा, काय करावं प्रश्न पडलाय. त्यावेळेस ते म्हणले